नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? सो नक्कीच मजेतच पाहिजे. सो मी सोनाली तुमचं लाईफस्टाईलमध्येच परत एकदा स्वागत करत आहे. सो आजचा विशेष ब्लॉग काही नाही, जरा नेहमीप्रमाणे आम्ही थोडासा वेळात वेळ काढून फ्लॅटवर गेलो, कारण की आम्हाला थोड्या प्रमाणात काही चेंजेस करावेसे वाटले. सो त्यासाठी दिनेशसोबत थोडं डिस्कशन करूया असं वाटलं. मग तिथे फ्लॅटवर गेल्यानंतर आम्ही त्याला थोडे मेजरमेंटवर थोडं डिस्कशन करत होते. आता मंदिर माझं पूर्ण फायनल झालं आहे, बाकीचे पण फायनल लुक आहे तो मी तुम्हाला नंतरच दाखवील, कारण की थोडा सस्पेन्स असला तर मजा वेगळीच असते ना. सो फायनली आम्हाला जे चेंजेस हवे त्याला आम्ही पूर्ण लिहून सांगितले आणि त्याप्रकारे तो मॉडिफाय करत आहे. म्हटलं चला बाकीच्याही कामात पुढे काही चेंजेस होता का आपण बघूयात, कारण की नंतर सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मोडझोड करण्याच्या पहिलेच सगळ्या गोष्टी केलेल्या बऱ्या. सो शास्त्रानुसार आणि बारीक सारीक माझ्या नजरेसमोर मला ज्या करायच्या होत्या त्या आम्ही सगळ्या गोष्टी त्याला करायला लावल्या आणि ऑलमोस्ट 90% झालंच आहे कवरअप. सो आता फक्त फायनल लुक आणि फायनल टच बाकी आहे. सो तिथं मध्येच दोन्ही माझे मुलं म्हणायला लागले की आई आम्हाला स्पंज डोसा खायचा. सो सरळ फ्लॅटवरून निघालो आणि नेहमीप्रमाणे आमच्या स्पंजवाल्या डोस्याच्या ठेल्यावर आम्ही आलो. काकांना माहीतच होतं की या दोघांना फिका आवडतं, म्हणून त्यांनी पहिलेच फटाफट आमची प्लेट लावली आणि दोघांनी मस्त ताव मारला. आणि आजकाल आमच्या घराची संध्याकाळ मस्त रंगीन आहे, कारण की आजोबा आली ना. आजोबाचा लाड जरा वेगळाच असतो आणि त्यातले माझे पोरे पक्के पुणेरी. आजोबांनी नेहमीप्रमाणे त्यांना काहीतरी खायला आणतच असतं. जेव्हा बाहेर गेले की काही ना काही आणणारच, चिप्स. मग काय प्रेमाचा वर्ष आमचा अशा प्रकारे चालू होतो. हे आहे बघा माझी यांच्या बाललीला, म्हणजे ना समोरचा माणूस असं प्रेमाने विरघळूनच जातं. तर अशा प्रकारे आमचं मस्तपैकी आजचाही दिवस छान संपला. भेटू परत नवीन ब्लॉगसहित नवीन वेळेवर. बाय.